नमस्कार, मी गीता फॅशन या चॅनल मध्ये आपलं खूप स्वागत आहे। माझ्या या नवीन व्हिडिओ मध्ये परत एकदा स्वागत करते। तर आज अशी कमेंट आलेली आहे की मी वाचून दाखवते। ताई, माझी बाही 4 इंच आहे, बायसेप 6.25 आहे आणि आर्महोल 7.5 म्हणजे 7.75 7.5 आहे। तर हे माप रेषेवर येत नाही। स्वामिनी विभूते म्हणून ताई आहेत, त्यांची ही कमेंट आहे। तर मी तुम्हाला सांगू इच्छिते 4 इंच म्हणजे त्यांची बाही छोटी आहे। तर छोट्या बाहीसाठी आपण कसं घेत असतो ते पण सांगितले। जेवढा तुमचा दंडघेर आहे त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून आपल्याला बायसेप टाकायचा आहे। तर ते पण माप जर तुम्हाला जुळत नसेल तर 4 इंचाची बाही आपण याच मापाची मी काढून दाखवते। काय काय बदल करायला पाहिजे छोट्या बाहीमध्ये ते मी तुम्हाला दाखवणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। असं नाही की फक्त या स्वामिनी ताईंनाच या व्हिडिओचा फायदा होईल, तर तुम्ही सर्वजण जे बघताय त्यांना सर्वांना याचा नॉलेज वाढणार आहे आणि त्यांना फायदा होणार आहे सगळ्यांनाच। तर व्हिडिओ पूर्ण बघा। तर 4 इंचासाठी आपण एक अगोदर रेष ओढून घेऊयात, त्यावर आपण 4 इंचाची बाही टाकायची उंची। तर 4 इंचासाठी अस्तरच्या बाहीसाठी 1 इंच प्लस करायचे आणि जर तुमची बिना अस्तरची बाही असेल तर 2 इंच प्लस करा। तर मी 5 वर खून करून घेतली, ही खालची रेष पुसून टाकते। आता इथून पुढे आपल्याला किती टाकायचे, बाहीसाठी घडी किती घ्यायची हा प्रश्न असतो। तर आपला जो अप्पर चेस्ट असतं, अप्पर चेस्टचं पण माप सांगते कुठे घ्यायचं। तर हे जे असतं आपलं काखेमध्ये माप, छातीच्या वर इथे अप्पर चेस्ट मोजायचा असतो। तर आपलं जे अप्पर चेस्ट आहे, माझी 34 आहे, तर 34चा चौथा भाग टाकायचा आहे। 34चा चौथा भाग येतो 8.5। तर इथे येणार आहे ही रेघ ओढून घेऊया आपण इथपर्यंत। अशी ही साधारण आपली घडी असणार आहे बाहीची आणि डबल फोल्ड असणार आहे हे। तर सोपी पद्धत सांगते, बिना बायसेप घेता त्यातून अप्पर चेस्टचा चौथा भाग ही डबल घडी घेतली आपण, त्यातून पाठीमागे 1.5 इंचावर खून करायचे इथे आणि इथे आपला दंडघेर टाकायचा आहे। दंडघेर दिलेला नाहीये, तर साधारण आपण 5.25 किंवा 5.5 घेऊयात दंडघेर। त्यापुढे 1.5 इंच मार्जिन द्यायचंय। तर आणि आता ही जी रेघ आली आपली 1.5 इंचाची, जे मार्जिन घेतलं आपण इथून आतमध्ये, तिथे सरळ रेघ ओढून घ्यायची अशी। आणि मग या रेघेवर आपल्याला हे 7.25 टाकायचे। तर इथे 7.25 वर मी कोपऱ्यावर लावले आणि इथे संपला हा टेप। इथे येणार आहे आपला हा एवढा कॅप हाईट येणार आहे। ही काय आली, कॅप हाईट आली। कितीवर आली बघूया। तर 2.5 इंचावर कॅप हाईट आली। आता इथे उंचीवर आपल्याला 1.5 इंच टाकायचे। आता इथे कसं आहे, सगळीच माप सूत्र जी सांगितली जातात, मी काय असो दुसरे असतील टेलर, जी माप सांगतात ती परफेक्ट प्रत्येक कटिंगला बसतील असं नाही। इथे जरा आपल्या अनुभवाचा पण उपयोग होतो, तर अनुभव पण पाहिजे जरा थोडा। तर जसं जसं तुम्ही काम करत जाल तसं तसं तुमचा अनुभव वाढत जाणार आहे, तसं तसं ऍडजस्टमेंट करावी लागते। तर या पद्धतीने 1.5 इंच आपण इथे वर घेतलेला आहे शोल्डरवर, तिथून खाली हा मुंडा निघाला आपला, तिथे तिरकस रेघ ओढली आणि मग नेहमीप्रमाणे आपण याचा मध्य काढून घ्यायचा आहे। आता इथे 6 आलेत तर मी 3 वर खून करणार आहे आणि वरती 1/2 इंच आणि खाली 1/2 इंच अशी
खून करून घ्यायचे आणि मग हा राऊंड आपल्याला असा इथे मिळवायचंय, इथून इथे मिळवायचंय। ही जी आपली दंड घेराची खून आलेली आहे ती मुंड्याला मिळवायची आणि फिटिंगला मिळवायची। या पद्धतीने तुमची भाई कटिंग होणार आहे। आता इथे बघूया बायसेप बसला का आपला बरोबर 6.25, तर 7 वर बायसेप आला असा। तर छोटी भाई असेल तेव्हा तुम्ही या पद्धतीने कटिंग करा किंवा सरळ इथून खाली 2.5 इंचावर टाका, म्हणजे हे जे आपण 3 इंचाचं माप घेत असतो बायसेपला त्या 2.5 वर टाकायचंय आणि तिथून मग आपल्याला मुंडा टाकायचा असा आणि पुढे 1.5 इंच। हे बघा, समजा आपण 2.5 इंचावर खून करून घेतली इथं आणि ही रेख सरळ ओढली अशी बायसेपची। आता इथे जर 6.25 आपण टाकले असते असे असे, तर हा आपला मुंडा 7.25चा बघा इथे खाली आला असता। हे बघा इथं आला असता। जर दुसरे आपण कटिंग सांगतो त्या पद्धतीने जर ही कटिंग केली तर इथे आला असता आपला हा मुंडा। हे जे मुंड्याचं आले माप ते इथं आलं असतं। तर अशा वेळी म्हणजे छोटी भाई जेव्हा तुमची आहे तेव्हा तुम्ही काय करायचंय, इथे सरळ अपर चेस्टचा 4था भाग अशी घडी घ्यायची, तिथून आतमध्ये 1.5 इंचावर खून करायची, तिथे एक उभी रेघ ओढायची अशी अशी आणि मग त्याच्यावर तुम्ही मुंडा टाकायचाय असा। त्या रेघेवर, रेघ कुठं टेकते बघायचं आणि तिथं मुंडा टाकायचा। ती असणार आहे कॅफ हाईट आपली। या पद्धतीने तुम्ही ही छोटी भाई कटिंग करायची। तर ही भाई बघा आता कशी परफेक्ट दिसते तुम्हाला, समजलं ना? हे बाजूचं मी कट करते म्हणजे समजेल। अशी ही भाईची कटिंग येणार आहे। तर या पद्धतीने छोटी भाई असेल तेव्हा तुम्ही कटिंग करायचंय। छातीचा 4था भाग आणि तिथून पाठीमागे 1.5 इंच आपलं 1.5 असू द्या, आणि जर तुम्ही 2 इंच घेत असाल शिलाई मार्जिन ब्लाउजला तेव्हा तुम्हाला मात्र इथं फुल बसचा 4था भाग टाकायचाय आणि 2, पण शक्यतो आपण 1.5 इंचच टाकत असतो। इथं 1.5 इंच एक खून करायची आणि मग हे आपल्याला आकार द्यायचा आहे असा मुंड्याचा। तर या पद्धतीने 4 इंचाची भाई आपली कटिंग झालेली आहे। तर मला वाटते तुम्हाला सर्वांना समजली असेल छोटी भाई कटिंग कशी करायची। अगदी सोपा फॉर्म्युला आहे। छातीचा अप्पर चेस्टचा 4था भाग, त्यातून पाठीमागे 1.5 इंच काढायचे, तिथे एक उभी रेघ ओढायची, त्या रेघेवर आपल्याला उंचीपासून मुंडा टाकायचा जो पण तुमचा मुंडा आलाय तो, आणि खाली दंडघेर प्लस शिलाई मार्जिन आणि मग तिथे मुंडा येणार आहे, तिच्या पुढे शिलाई मार्जिन केलेलंच आहे आपण आणि आकार असा द्यायचा आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल आणि कसा वाटला हा व्हिडिओ? बऱ्याच मैत्रिणींना आपल्या ही समस्या आली असेल छोटी भाई कटिंग करताना, तर ते पण तुमचं मी सॉल्व्ह केलेला आहे, प्रश्न उत्तर दिले आणि आकृती पण काढून दाखवले। आता तुम्ही म्हणत असाल तुम्ही बोर्डवर का दाखवता, पेपर कटिंग का दाखवत नाही? तर मला आता 1 वर्ष झालं माझ्या युट्यूब चॅनेलला, तर 1 वर्षात अनुभव आलेला आहे की माझे बोर्डवरचे व्हिडिओ जास्त माझ्या मित्रमैत्रिणींना युट्यूब फॅमिलीला समजतात। आता ह्याच्यात कारण काय असेल मला माहिती नाहीये, पण जेव्हा मी पेपर कटिंग करून दाखवते त्यामध्ये असे एवढे कमेंट्स पण येत नाहीत किंवा व्ह्यूज पण येत नाहीत। तर बोर्डवर जेव्हा मी दाखवते तेव्हा व्ह्यूज पण छान येतात, कमेंट्स छान येतात, लाईक करतात लोक जास्त। तर मला वाटतंय चेहऱ्याचा फरक असणार आहे, समोरासमोर मी बोलते हे तुम्हाला दिसतंय हे असणार आहे कारण। जेव्हा मी पेपर कटिंग करते तेव्हा फक्त माझे 2 हात हलतात आणि पेपर कटिंग चालू असते आणि माझा फक्त आवाज ऐकू येतो, म्हणून की काय माहिती एवढे लोक माझ्या व्हिडिओला पसंत करत नाहीत आणि बोर्डवरचे व्हिडिओ माझे जास्त पसंत करतात, त्यामुळे त्यांना आवडत पण असेल आणि लवकर लक्षात येत असेल समोरासमोर जसं आपण शाळेमध्ये शिकवतात आणि मुलांना समजतं त्या पद्धतीने तुमची पण एक शाळाच आहे, वर्गच भरला असं वाटतं मला पण, आणि शिकवताना पण छान वाटतं
आणि तुम्हाला पण समजतं, तर म्हणून मी बोर्डवर तुम्हाला दाखवत असते कटिंग. तर याच्यात पण तुमच्या काही समस्या असतील तर मला नक्की कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा आणि शेअर करा. आणि नवीन बघत असाल तर सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात पुढच्या अशाच नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, काळजी घ्या. बाय बाय.